गजानन श्री गजानन जय 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 गजानन नमस्कार. जय गजानन माऊली. सालावादाप्रमाणे आपल्या इथून गणेश कॉलनी इथून ही पालखी 25 ते 29 च्या दरम्यान, डिसेंबरच्या दरम्यान ही 5 दिवसाची लहान पायीवारी आम्ही करत असतो. या पायीवारीमध्ये पिंपराळा परिसर असेल, गणेश कॉलनी परिसर असेल, शिव कॉलनी परिसर असेल, तसेच जुन्या गावापर्यंतचे काही गोपाळपुराकडचे काही लोक असतील, असे सगळ्यांनी मिळून आमची ही पालखी 150 ते 200 लोकांची पालखी आम्ही दरवर्षी घेऊन जात असतो. यामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो आणि स्वयंस्फूर्तीने आम्हाला कोणत्याही प्रकारचा म्हणजे निधी नसताना सुद्धा आमच्या पालखीमध्ये स्वयंस्फूर्तीने देणारे तेवढे दाते सुद्धा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे निधी जो आहे तो मिळत असला तरी आम्ही जो योग्य ठिकाणी आम्ही तो खर्च करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या दृष्टीने आमच्या इथे गजानन महाराजांच्या संस्थांच्या माध्यमातून जी शिस्त आणि जे संयम पाळला जातो तो या ठिकाणी वारीमध्ये आम्ही सगळ्यांना अनुभवाला देत असतो. आणि त्यामुळे प्रत्येक वारकरी हा पुढच्या 25 तारखेची निश्चितच वाट बघत असतो आणि त्यामुळे त्यांचा आनंद हा द्विगुणित होत असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा मेळा या ठिकाणी, वारकऱ्यांचा मेळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या इथे घडत असतो. किती दिवसाचा प्रवास आहे आपला? किती किलोमीटर आहे हा? एकूण 150 किलोमीटरचा प्रवास असून 5 दिवसामध्ये आम्ही हा प्रवास पार करत असतो. पहिला मुक्काम आमचा म्हणजे दुपारचा मुक्काम नशिराबाद मध्ये असतो, तर रात्री मुक्काम कुरा पानाचे येथे असतो, श्री रेणुकादेवी मंदिराकडे असतो. दुसरा मुक्काम जो आहे ते भानखेड्याला असतो, जेवणाचा मुक्काम भानखेड्याला असतो. तर रात्रीचा मुक्काम हा नांदेड बोदवड येथे गजानन महाराज मंदिरात असतो. तसेच तिसरा जो मुक्काम आहे हा घाणखेडा तालुका बोदवड येथे दुपारचं जेवण असतं. तर रात्रीचं जेवण आणि मुक्काम हा गिरणी तालुका मलकापूर येथे आम्ही करत असतो, गजानन महाराज मंदिरात करत असतो. तसंच चौथा जो मुक्काम आहे तो आमचा नायगाव येथे दुपारचं भोजनाचा मुक्काम असतो. तर नांदुरा येथे आमचा श्री ताई यांच्याकडे, सर्वेश्वरी ताई यांच्याकडे आमचा रात्रीचा मुक्काम असतो. तिथून आम्ही एक पायी वाटे मार्गे, जलम मार्गे शेगावला आम्ही त्या दिवशी पोहोचत, 5व्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता पोहोचत असतो. आणि त्या ठिकाणी पालखीचं पूर्ण प्रदक्षिणा संस्थांच्या मंदिराला होत असते. आणि त्यानंतर आमची पालखी, आमचं एक मंगल कार्यालय आहे, त्या मंगल कार्यालयामध्ये मुक्कामाला थांबत असते आणि तिथे विश्रांती घेऊन तिथे आमची पालखी विसर्जित असते. जसे की गुण्या गोविंदाने दुसऱ्या दिवशी महाराजांचं, श्रींचं दर्शन घेऊन आपल्याकडे जळगावाकडे यायला निघत असतात. अशा पद्धतीने एकंदरीत आमचा हा जो प्रवास आहे
हा खूपच गुणकारी औषधकारी आणि त्याचप्रमाणे आनंददायी असतो, कारण चांगल्या चांगल्याचे आजार ह्या याच्यामध्ये बरे होत असतात आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा या ठिकाणी मिळत असते आणि त्यांच्या मनोकामना निश्चितच पूर्ण होतात. या ठिकाणी निश्चितच महाराज सगळ्यांना आशीर्वाद देत असतात. या ठिकाणी मी थांबतो. जय गजानन माऊली. बातमी कोणी देऊ शकतं का म्हटलं?